ने कहा, मौलवी साहब मुझे नमक हरामों का वोट नहीं चाहिए। दिन रात हाय तौबा मचाए हुए हैं। अगर मोदी जी से नफरत है मुसलमान भाइयों तो कह दो तौबा तौबा, मैं वक्त का अनाज नहीं खाऊंगा। कह दो तौबा तौबा, मैं सिलेंडर नहीं लूंगा। कह दो तौबा तौबा। अगर हमारी लड़की किसी विधर्मी के यहाँ जाने का प्रयास करती तो उसके टांगे तोड़ने में भी कसर मत छोड़ना। जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा, जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा। क्यों खर्चा करना बार बार दियों का, मोमबत्ती का और ये दिमाग लगाना, तो फिर क्या उम्मीद करोगे? ऐसा घाट आई है, इसको बहुत सुंदर रोशनी कराएंगे हम लोग। ऐतिहासिक ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्हाला माघी गणेश उत्सव सुद्धा करू दिला जात नाही, त्या ठिकाणी नमाज पठण काय चाललंय? हे कोणी करू दिलं? ह्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे। गेल्या 2-3 दिवसातली नेत्यांची ही विधानं आहेत। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि बिहार विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी ही विखारी भाषा वाढत जाताना दिसेल आणि त्यामुळेच या मुद्द्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे। त्यासाठी आजच्या 0 आवरमध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। सर्वप्रथम एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। खरं तर सगळीकडे दिवाळीचा माहोल, रोषणाई, रांगोळ्या, आतषबाजी असं दृश्य दिसत असताना राजकारणामध्ये सुद्धा अशीच आतषबाजी सुरू आहे, कारण निवडणुका जवळ आल्यात। त्यामुळे हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी या वादांना हवा दिली जाते। जाती धर्मांवरती मतांचं ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आजवर अनेक निवडणुकांमध्ये यशस्वीरित्या वापरला गेलेला हा फॉर्म्युला पुन्हा अप्लाय केला जाताना दिसतोय। आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल का, याबद्दल आम्ही तुम्हालाही विचारलं होतं आणि आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती तुमचा कौल तुम्ही द्यायचा आहे, तुमचं मत मांडायचंय। प्रश्न बघण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यात याचा फायदा होईल का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत आणि सोशल मीडिया पोर्टलवरती आपण अजूनही आपलं मत नोंदवू शकता, आपली प्रतिक्रियाही देऊ शकता। तर एकंदरीतच या विषयाला सुरुवात करूया शनिवार वाड्यातनं। पुण्याची ही ऐतिहासिक आणि प्रसिद्ध वास्तू एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे शनिवार वाड्याच्या निमित्ताने एक वाद उफाळला। झालं असं की शनिवार वाड्याच्या प्रांगणामध्ये काही मुस्लिम महिला नमाज पठण करतायत असा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह काल शनिवार वाड्यावरती गेल्या आणि वाड्याबाहेर असलेल्या मजारीवरती भगवा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं। काही काळ आंदोलकांना अडवल्यामुळे त्यांची पोलिसांची वादावादीही झाली। अखेर पोलिसांनी त्यांना वाड्यात जाऊ दिलं। मग नमाज पठण झालं, त्या जागी गोमूत्र शिंपडण्यात आलं। शनिवार वाड्याबाहेर असलेली मजार हटवावी आणि वाड्यामध्ये नमाज पठणाला परवानगी दिली जाऊ नये अशा मागण्या कुलकर्णींनी केल्यात। पाहूयात। मुसलमानांनी नमाज पठण केलं, काहीच कारण नाही। त्यांनी त्यांच्या नमाजाच्या वेळेस एवढी आतुरता असेल तर घरी थांबावं। नोकरीच्या वेळा सोडून, नोकरीतल्या वेळा बाहेर त्याच्यातून वेळ घालवून ते 5-5 वेळेला वेळ घालवणार। सरकारी पगारातले लोक सुद्धा तेच करतात, नागरिकांच्या टॅक्समधनं पगार घेतात आणि तेच करतात, 5-5 वेळेला वेळ घालवतात। आणि अशा ऐतिहासिक ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्हाला माघी गणेश उत्सव सुद्धा करू दिला जात नाही, त्या ठिकाणी नमाज पठण काय चाललंय? हे कोणी करू दिलं? ह्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे। मेधाताईंच्या या आंदोलनावरती आज दिवसभरामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी भाजपवरती टीका केली आहे। विशेष म्हणजे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही या मुद्द्यावरती अंग काढून घेतल्याचं दिसतंय। निवडणुका जवळ आल्यामुळे या वादाला हवा दिली जातेय असा साधारणतः दोन्ही शिवसेनांचा सूर आहे। शनिवार वाड्यातील नमाज आणि मजारच्या वादावरती आलेल्या या सर्व पक्षीय प्रतिक्रिया पाहूयात। इतिहासाची आणि शौर्याची आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत, जी स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं तर मग काय करायचं? नमाज पढण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत?
जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली? भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडले. आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे. शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे. या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे. त्यामुळे पेशव्यांना त्याची अडचण नव्हती. परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्याच दर्ग्यांना शिवून तिथं हवा येते जिथं तुम्ही काल उभे होतात. त्यामुळे नाक अशुद्ध झालं म्हणून नाकामध्येही गोमूत्र घालून घ्या. मी जातीवाद करणारा कार्यकर्ता, मला सगळे लोक आपले आहेत, आपण काम करणारे. मी जरी शिवसेनेत असलो तर बाळासाहेब ठाकरेंनी ठाकरे साहेबांनी शाबीरभाई सारख्या युवकाला मंत्री केलं होतं. म्हणजे जातीवाद त्यांच्याकडे होता. तुम्ही जातीवाद कशासाठी करता, काय करता? लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, सगळं जिंकलं. आता आम्ही वाट बघतोय. तुम्ही काय करणार? फक्त निवडणुका जवळ आल्या की काहीतरी हे जर डोक्यात असेल तर त्यांनी करू नये. कुठला तरी विषय त्या ठिकाणी काढायचा असा काहीसा प्रकार आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतील. अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये. शेतकरी रोज आत्महत्या करतोय, त्याला मदत मिळते का नाही तो प्रश्न आहे. आज बेरोजगार तरुणाचा प्रश्न आहे. मला वाटतंय सरकार नावाच्या यंत्रणेनं ह्या प्रश्नाकडे अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे. आता भाजपचा दुसरा मित्रपक्ष म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेधाताईंच्या विरोधामध्ये अधिक आक्रमक झालाय. पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी चक्क शनिवार वाड्यावरती आंदोलन केलं. मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा अशा मागण्याही त्यांनी केल्या. निवडणुकीमुळे पुण्याचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न चालवल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे यावेळी आपल्या कार्यकर्त्यांसह ठोंबरे यांनी शनिवार वाड्याबाहेर बसून हनुमान चालिसेचं पठणही केलं. मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते. त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही महायुतीत आहोत याचं आम्हाला भान आहे. महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही. आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतो, भाजपच्या विरोधात नाही. जी बाई वातावरण खराब करते, जी जाती जातीत तेढ निर्माण करते, तिचा खासदारकीचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे. आता या संपूर्ण वादामध्ये इतिहासाच्या अनुषंगाने अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत. म्हणूनच या वादावरती इतिहास अभ्यासकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या मते शनिवार वाड्यामध्ये आतापर्यंत नमाज पडला गेल्याची कुठेही नोंद नाहीये. वाड्याबाहेर असलेली कबर ब्रिटिश काळात उभी राहिलेली असू शकते असं ते म्हणाले. तसंच मस्तानीचा शनिवार वाड्यामध्ये वावर होता हा दावाही त्यांनी खोडून काढलाय. शनिवार वाडा या वास्तूच्या आत काही बुरखाधारी त्या मुस्लिम असाव्यात असं गृहीत धरलं जात आहे. त्यांनी नमाज पठण केलं. माझ्या समजुतीनुसार आजपर्यंत शनिवार वाड्यात असं कधी घडलेलं नाही. केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणाऱ्या राष्ट्रीय स्मारकामध्ये अशा पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. मला असं वाटतं की पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडली असेल. पुन्हा अशी घडणार नाही किंवा घडू नये. पण मस्तानी बाईसाहेब त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. इतिहासातलं त्यांच्याविषयी इतिहास हा की मस्तानी साहेबांना पुण्यामध्ये कोथरूडमध्ये स्वतंत्र राहण्याची व्यवस्था होती. ज्याच्याकडं कुणाकडं काही कागदपत्र पुराव्याचे असतील तर त्यांनी निश्चित मांडले पाहिजे, जगासमोर आले पाहिजेत. खरं तर हिंदू विरुद्ध मुस्लिम वाद पेटवण्याचे असे प्रयत्न अधेमध्ये सुरूच असतात आणि त्यातही सर्वाधिक वापर होतो तो लव्ह जिहाद या संकल्पनेचा. आणि आता पुन्हा तसंच झालंय. कारण हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, गेला तर ट्रेनर कोण आहे हे बघा असा अजब सल्ला भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी 3 दिवसापूर्वी दिला होता. त्यावर कडी करत भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी मुलगी ऐकत नसेल, अन्य धर्मियाकडे जात असेल तर तिचे पाय तोडायला मागे पुढे पाहू नका असा सल्ला पालकांना दिलाय.
ज्याचं सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून स्वागतही केलंय. आप रोए तो रो लेना, लेकिन मन को मजबूत कर लेना. और मन को इतना मजबूत करना कि अगर हमारी लड़की हमारा कहना नहीं मानती है, अगर हमारी लड़की किसी विधर्मी के यहाँ जाने का प्रयास करती तो उसके टांगे तोड़ने में भी कसर मत छोड़ना. अपनी संतान है, उसके भले के लिए यदि आपको उसको मारना पड़े, पीटना पड़े, तो आप उसमें भी पीछे मत हटिए. जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिमकडे जायची आवश्यकता नाही. हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत. आता जाऊयात बिहारला. तिथेही निवडणुका आहेत आणि धर्माचं कार्ड तिथेही खेळलं जात आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग हे अधूनमधून वादग्रस्त विधानं करतच असतात. आता बिहारमधल्या एका प्रचार सभेत त्यांनी मुस्लिमांचा उल्लेख करत नमक हरामांची मतं नकोत असं वादग्रस्त विधान केलंय. शिवाय विशेष म्हणजे त्यावरती स्पष्टीकरण दिलंय ते सरकारकडनं मिळणारं धान्य हराम नाही का असा प्रश्न करत. आयुष्मान कार्ड मिला, कहा हाँ मिला. हिंदू मुसलमान हुआ, कहा नहीं हुआ. हमके लिए बड़ा अच्छा, आपने हमको वोट दिया था, कहा हाँ दिया था. हमके जड़ी खुदा का नाम लेके बोलिए तो कहा नहीं दिया था. मैंने कहा तो मेरी गलती क्या थी? जो किसी के उपकार को ना उपकार माने उसको नमक हराम क्या बोलते हैं. मैंने कहा मौलवी साहब मुझे नमक हरामों का वोट नहीं चाहिए. जो लोग कहते हैं अपने आप को कि मैं किसी का हराम का खाना हमारे धर्म में सही नहीं कहा गया है, यानी किसी का मुफ्त का खाना हराम है, ये कहते हैं इस्लाम में. क्या 5 किलो अनाज नहीं ले रहे हैं? जो खास करके हाय तोबा बुर्का उठेगा कि नहीं बुर्का उठेगा, उसके लिए दिन रात हाय तोबा मचाए हुए हैं. मैं उन लोगों से पूछना चाहता हूं कि आप इतना चिंतित क्यों हैं? आणि हे असे एकटेच नाहीयेत. सरकारकडनं मिळणारा हा शिधा घेऊ नका असा सल्ला भाजपच्या आणखीन एका नेत्यानेही दिलाय. बिहारच्या दरभंगामध्ये खासदार अशोक यादव यांची आज सभा झाली. मोदी विरोधी असाल तर मोफत धान्य घेऊ नका, रस्त्यावर फिरू नका असा प्रक्षोभक सल्ला किंवा इशारा त्यांनी मुस्लिमांना देऊ केलाय. अगर मोदी जी से नफरत है मुसलमान भाइयों तो कह दो तौबा तौबा, मैं मौत का अनाज नहीं खाऊंगा. कह दो तौबा तौबा, मैं सिलेंडर नहीं लूंगा. कह दो तौबा तौबा, मैं आपके सड़क पर नहीं चलूंगा. कह दो तौबा तौबा, नदी हेल के जाओ, हमारे बनाए हैं पुल पर मत चलो. तब समझेंगे कि तुम मोदी जी का विरोधी हो. और सड़क पे आके मोदी जी को गाली दोगे, भारतीय जनता पार्टी के गाली दोगे, नीतीश कुमार की गाली दोगे. ये हिंदुस्तान की जनता से, हिंदुस्तान की जनता के साथ साथ यूपी की जनता भी इसको सहन करने वाला नहीं है. तर उत्तर प्रदेशामध्ये वाद निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी केलंय. काल राम जन्मभूमी अयोध्येमध्ये दीपोत्सव साजरा झाला होता. यावेळी 26 लाख पणत्या उजळवून नवा विक्रम रचण्यात आला. पण यावरती भाष्य करताना यादवांनी दिवाळीची तुलना ख्रिसमसशी केली आणि दिव्यांवरती इतका खर्च का असा सवालही केला. दुनिया में इस समय क्रिसमस का समय पूरी शहर जगमगा जाते हैं और महीनों जगमगा के रखते हैं वो लोग. उन्हीं से सीख लो बस. क्यों खर्चा करना बार बार दियों का, मोमबत्ती का और ये दिमाग लगाना. तो फिर क्या उम्मीद करोगे? ऐसा सगा हटाइए इसको, बहुत सुंदर रोशनी कराएंगे हम लोग. तर अशा पद्धतीने अनेक वादग्रस्त विधानं गेली काही दिवस आपण सातत्याने बघतोय आणि याच अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावरती आता लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. धर्माच्या नावावरती सुरू असलेल्या राजकारणावरती जो प्रश्न आहे त्यावरती पाहूयात प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यात याचा फायदा होईल का, असा प्रश्न आहे. पाहुयात सर्वसामान्य लोकांनी, प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक विकासाचे मुद्देच प्रचाराच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे जाती धर्माच्या विखारी प्रचाराला जनता भीक घालणार नाही, असं आशिष यांचं म्हणणं आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया अमित जाधव यांची. जात धर्म हे मुद्दे दुय्यम आहेत, असं त्यांचंही म्हणणं आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय विशाल कदम यांची. जाती धर्माचं राजकारण करणं हे तर काम राहिलंय त्यांच्यासाठी. इंस्टाग्रामवरनं रमेश कांगणे यांची प्रतिक्रिया आहे. प्रत्येक पक्षातच असे नेते आहेत. धर्मवाद, जातीवाद केल्याशिवाय निवडणुका पूर्ण होतच नाहीत, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. काही फायदा होणार नाही. हे लोक प्रत्येक निवडणुकीमध्ये जाती जातीत वाद निर्माण करतात. विष्णू सावसे यांनी इंस्टाग्रामवरनं प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया अजित खंडागळे यांची आहे. जे उघड भूमिका घेत आहेत त्यांना निवडावं. जे धर्माचे नाहीत, जातीचे नाहीत, फक्त स्वतःचा खिशा भरायला आलेत, ते आपटले पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनं विश्वास चव्हाण म्हणतायत, यात नवीन असं काहीच नाही. मतदार शून्य आहेत. निवडणूक आली की सर्व पक्षाकडनं अशा वावड्या उठवल्या जातात. फेसबुकवरचीच पुढची प्रतिक्रिया आपण बघूया पांडुरंग लोंढे यांची. मतचोरी करून जिंकणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे.